फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा। तर हे पहा, कालच गणपती बाप्पा आलेले आहेत आणि छोटंसंच डेकोरेशन केलेलं आहे। शॉर्ट बट स्वीट असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता आरती पण करायची आहे। 9:30 वाजले आहेत सकाळचे। आरती पण गणपती बाप्पाला करायची आहे। डेकोरेशन दाखवते तुम्हाला। हे आमचं देवघर आहे पहा। हे देवघर आहे आणि इथं गणपती बाप्पा आलेले आहेत। कालच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे पहा। कलश, 5 फळं, हे सगळं असं व्यवस्थित पूजा केलेली आहे। सासूबाई करंज्या लाटत आहेत पहा, कशा लाटतात बघा एकदा। चौकोनी लाटी लाटून घेतात पहा आणि त्याच्यामध्ये सारण भरतात नंतर। हे पहा, सारण हे बनवलेले, खूप सारं खोबरं, थोडासा रवा भाजलेला आहे लाल, आणि वेलायची पावडर, पिठी साखर मिक्स केलेली आहे ना, ड्रायफ्रूट्स, असं हे सारण बनवलेले। आणि हे पहा त्याच्यात ठेवतात, साईडला पाणी लावून ते बंद करतायत पहा, फुटू नये म्हणून, तेलात सुटू नये म्हणून करंजे। हे पहा, हे अशा बनवतात करंज्या। काय काय खातोय? हा, काय बनवलं आजीनं? मोदक आहेत का? तसं करू नको, तसं करू नको, चक्कर येते। प्लेटात घे, प्लेटात आहेत। हे पहा, खूप छान पांढरे शुभ्र करंज्या बनवलेल्या आहेत। साठा लावून बनवतात त्या, चपाती लाटून त्याला तांदळाच्या पिठाचा साचा लावून बनवतात। खूपच छान पांढरे शुभ्र झालेले आहेत। हे एवढे सारे बनवले आहेत। गौरीच्या फराळाची तयारी सुरू आहे पहा। हे करंज्या बनवलेल्या आहेत साठीच्या, आताच सांगितलं। आता हे शंकरपाळे बनवलेले आहेत। ही चकली बनवलेली आहे, खुसखुशीत खूप छान चकली झालेली आहे। कशी झाली आदर्श? आदर्शचा मस्त आहे ना? आदर्श किती खाल्ले बाळा? लय खाल्ले ना? कुणी बनवल्यात? आणि आजीनं मोदक बनवलेला दाखव रे। मोदक कोणता आहे दाखव, ह्यातला मोदक दाखव, उठ हातात घेऊन दाखव। अरे 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 फुटेल। हा हा हा, करंजीला मोदक म्हणत आहे बघा। हा हा, करंजी बाळा ती। हा, तुला काय आवडलं ह्याच्यातलं? तुझ्या हातात काय आहे? किती घातल्यात? आवडलं ना तुला? चकली येते का? आहे चकली, खूप आवडली। हे पहा, दाखवते तुम्हाला, खूप छान खुसखुशीत करंज्या छान झालेल्या आहेत। चवीला पण खूप छान झाल्यात। हे मिठाची शंकरपाळे आहेत पहा। सासूबाईला थँक्यू म्हणा। हो हो हो। तुझी सासूबाई का माझी सासूबाई? हा, तुझी सासूबाई आहे का? तुझी सासूबाई यायची अजून। सगळं बनवलेलं आहे पहा, तयारी चालू आहे अजून। अजून बुंदीचे लाडू बनवायचे आहेत, अजून गऱ्याचे लाडू बनवायचे आहेत, चालूच आहे। सणाची लगबग चालूच आहे पहा। तर
फराळीचं कसं झालेलं आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर कुठल्या पदार्थाची रेसिपी जरी हवी असली तरी पण सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. जेवायला हे पहा चना मसाला बनवलेला आहे. छान छान चना मसाल्याची भाजी बनवलेली आहे. अभंगचं स्कूल होतं, त्याला टिफिन दिलेला आहे. चपाती, चण्याची भाजी, ही भरलेली शिमला पण आहे सोबत. तर असं आजचं जेवण आहे. अहोंचा उद्या बर्थडे आहे म्हणून त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, म्हणून हे पहा सासवड रोडवरती एक कपड्याचं दुकान आहे, तिथे आलो होतो. आणि खूप मोठं दुकान आहे, छान आहे. आणि हे पहा ते काका शर्ट दाखवत होते, व्हरायटी खूप वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. प्लेनमध्ये होते शर्ट, असे ब्लॅक अँड व्हाईट होते, व्हाईट चेक्स, असे खूप छान छान शर्ट पाहायला मिळत होते. पाहत होतो आम्ही, खूप साऱ्या व्हरायटी होत्या. आणि त्यांना ना क्रीम कलरची पॅन्ट हवी होती आणि क्रीम कलरच्या पॅन्टवर मग मॅचिंग होईल असा शर्ट आम्ही पाहत होतो. ब्लॅक चेक्स पण खूप छान दिसत होता हा. आणि हा एक पर्पल कलरचा होता. हा कलर पण त्यांच्याकडे नव्हता, त्याच्यामुळे मला हा पर्पलच आवडला होता. दुसरे बघितले अजून मी, हा मरून कलरचा होता, प्लेनमध्ये होते शर्ट, असं खादीचा कपडा होता. हे पहा ते दाखवत होते काढून, पण म्हटलं जास्त काही काढू नका काका, कारण तो हा पर्पल कलरचा शर्ट आवडलेला होता. खूप सारे बघितले, नंतर त्यांना तोच काढून दाखवायला लावला. पाहिलं तर खूप छान अशी शाईन होती कपड्यावरती आणि लायनिंग होत्या. तर तोच आम्ही फायनल केला शर्ट, तोच पॅक करायला लावला काकांना. काकांनी पॅक करून दिला आम्हाला शर्ट आणि पॅन्ट. हे पहा तिथून जवळच हा गणपती बाप्पा होता. मी आणि आदर्श पाहायला आलो. आणि अहो डेकोरेशनचं सामान अजून काही घेत होते, आम्ही दोघं आलो. खूप छान गणपती बाप्पा होता. आणि आदर्शला आवडीचा मोदक भेटलेला होता. त्याच्या साईडला हत्ती होते दोन्ही साईडला, आणि पाठीमागे गणपती बाप्पा विराजमान झालेले होते. खूप छान डेकोरेशन केलेलं होतं, तुम्हाला दाखवते अजून व्यवस्थित. हे पहा साईडला हत्ती आहेत, या साईडला एक आहे, या साईडला दुसऱ्या पण साईडला आहे. आणि पाठीमागे छान गणपती बाप्पा विराजमान झालेले दिसत आहेत. मध्ये झुंबर आहे. आणि डेकोरेशन खरंच मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. पुण्यामध्ये असे खूप सारे गणपती पाहायला मिळतात. पहा गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी हे पहा पाईपचं स्टँड असं बनवून घेतलेलं आहे ह्यावर्षी, आणि त्याच्यावरती असं डेकोरेशन केलेलं आहे. उद्या गौरीचं आगमन होणार आहे, त्याच्यामुळे तयारी चालू आहे पहा. तर डेकोरेशनचा फायनल लुक उद्या पाहायला मिळेल तुम्हाला. तर अगोदर अभंगचा बड्डे होता, नंतर गणपती बाप्पा आले, आणि आता उद्या गौरीचं आगमन होईल सोबत. हा आदर्शचा पण बड्डे पुढच्या महिन्यात येणार आहे 28ला, आणि उद्या अहोंचा पण बड्डे. असं सगळं एक झालं की एक झालं की एक चालू आहे, सगळं एका पाठोपाठ एक. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.